शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज 7 जानेवारी आहे. हो 7 जानेवारी 2026 आहे. बघूया आपण हळदीची स्थिती काय आहे आणि हळदीचं नियोजन काय करायचं ते. सध्या कंदाची स्थिती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते पाहूया. तर हळदीमध्ये फेरफटका मारत असताना बघूया असं हळदीचे काही हे दिसत आहे. तर आपण याला माती अडा करून घेणं फार गरजेचं आहे, नाहीतर याचं आपलं फार मोठं प्रमाणात नुकसान होऊ शकते. तर बघूया कंदाची स्थिती काय राहणार आहे. आणि आपण व्हिडिओ पाहत असला किंवा लाईक केलेलं नसलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर ग्रुपवर पाठवा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यास मदत होईल. बघू शकता इथे बेंडूक इथं आलेलं आहे आपण पाहताना. तर हळदीमध्ये फेरफटका मारताना थोडं जंगली जनावरांपासून सावधान राहण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बघू शकता हळकुंडाची अशी परिस्थिती झालेली आहे सध्या या प्रमाणात. आणि आपण याच्यामध्ये झिब्रॅलिक ॲसिडचा वापर केल्यामुळे याला कलर पण आलेला आहे आणि कंदाची साईज पण वाढलेली आहे. तर काही असे कंदे येत आहेत, तर हे शक्य झाल्यास काढलं तर चांगलं आहे. हे बघू शकता अशा प्रकारे हळकुंडाची स्थिती झालेली आहे. कारण की तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ दाखवणं शक्य नाही, कारण की आपल्याकडं फार टोकदार काही खोदण्यासाठी काही नाही आहे. आणि त्याच्यामुळं बघत आहे हळदीची काय हाईट काय फार नाही आहे. बघू शकता या फावड्या एवढीच हळदीची हाईट आहे. तर याला साधारणतः आता 1-1.5 महिना बाकी आहे. तर पुढील नियोजन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघू शकता हळदीची स्थिती अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे. आपल्याकडं धारदार काही नाही आहे, नाहीतर हे पूर्ण हळकुंड आपण काढण्याचा प्रयत्न केला असता. पण अशी स्थिती झालेली आहे सध्या. आणि अजून 1-1.5 महिना बाकी आहे. या हळकुंडाला मार लागत आहे. तर याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण 0050 तर 1-2 डोस, त्यानंतर आपण पोटॅशियम शोनाईट याचं पण एक हे करणार आहे आणि चांगल्या दर्जेदार कंपनीचं घेणार आहे. वाटल्यास मी खाली लिंक देईल, त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता. बघू शकता इथे कंद किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 शेंगा आपल्याला लाईव्ह दिसत आहेत. तर पलीकडल्या भागामध्ये त्याच्या फण्या पण असू शकतात अजून. तर हे दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. बऱ्याच दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकलेला नाही आहे. आणि अजून एक 0050 झाल्याच्या नंतर झिब्रॅलिक ॲसिड एकरी 25 ग्रॅम व त्यानंतर 2 ते 3 वेळा पोटॅशियम शोनाईटचा पण आपण याचा वापर करत आहोत. ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दाखवत आहे, काय टाकायचं हे सांगणार आहे. तर अशा प्रकारे आपण हळकुंडाची स्थिती पाहत आहोत. भविष्यामध्ये अजून याच्यामध्ये किती परिपक्वता येईल हे पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि असे हळकुंड माती आड केले तर आपल्याला एक फायदा होईल, नाहीतर जेणेकरून प्लॉटमध्ये दुष्काळाची दाट स्थिती असते. तर येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळे औषधी आणि याचं नियोजन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण व्हिडिओ कुठून पाहत आहात हे आवर्जून उल्लेख करा. आणि आपण कुठल्या गोष्टीचा वापर करत आहोत हे पण तुम्ही सांगा, जेणेकरून आपल्याला इतर शेतकऱ्यांना शेअर करता येईल. नवीन माहिती पाहण्यासाठी, हळदीविषयक अधिक माहिती पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.